दरम्यान सरकारनं हिंदीबाबतचे दोनही निर्णय रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिले। सरकारने 2 जिया रद्द केले, याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली। हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढच आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान राज ठाकरे यांनी नेमकं काय ट्विट केले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला। सरकारनं या संदर्भातील 2 जिया रद्द केले, याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली। हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढच आहे। पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून 3 भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एप्रिल 2025 पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला। त्यानंतर एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षविरहित मोर्चा काढायचा ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली। हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी। कदाचित या एकजुटीचा धसका सरकारनं घेतला असेल, पण हरकत नाही, ही भीती असली पाहिजे। अजून एक गोष्ट, सरकारनं पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे। मी स्वच्छ शब्दांमध्ये सांगतोय, समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत, म्हणजे नाहीत। ही गोष्ट सरकारनं कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी। हा निर्णय कायमचा रद्द झालाय असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेनं पण हेच गृहीत धरलंय। त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही, याची सरकारनं नोंद घ्यावी। आता मराठी माणसानं पण यातून बोध घ्यायला हवा। तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोक बसलेत आणि त्यांच्यासाठी जे ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे, त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये। त्यांना कोणाला तरी खुश करायचं आहे बहुधा। यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला, तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे। असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली, हा आनंद आहे। हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे, हीच इच्छा। मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन। राज ठाकरे। मराठी जनतेच्या एकजुटीपुढे झुकून महायुती सरकारला हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द करावा लागला आणि त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय घेण्यासाठी त्यांनी आता नरेंद्र जाधव समितीची स्थापना केलेली आहे। परंतु अशा पद्धतीने समिती स्थापन करणे ही मराठी जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे। आम्हाला ही शंका आहे की नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आला तरी हे सरकार फक्त हे आंदोलन शांत व्हावं, हा मोर्चा निघू नये म्हणून केलेली ही मखलाशी आहे। तरीही मराठी जनता याच्या पुढे यांच्या अशा भूलथापांना बळी पडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।